गुड मॉर्निंग मिसेस महाजन. गुड मॉर्निंग. आता कसं वाटतंय तुम्हाला? बरं आहे. किती वाजले? सकाळचे 7 वाजून गेलेत आणि काल रात्रभर तुम्ही ग्लानीमध्ये होतात. रात्र? डॉक्टर, मी निघते. निशांत वाट बघत असेल. मला लवकर जायला पाहिजे. नो 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 मिसेस महाजन, अजून 3-4 तास तरी तुम्ही इथून हलू शकत नाही. तुम्हाला विश्रांतीची अत्यंत आवश्यकता आहे. विश्रांती घ्या तुम्ही. पडा. पण काय काय झालंय काय मला? हे पहा मिसेस महाजन, मी मिस्टर महाजनांशी फोन करूनच याविषयी बोलून घेईन. तुम्ही काळजी नका करू. तुम्ही विश्रांती घ्या. नाही नाही, नको प्लीज. म्हणजे तुम्ही अजून फोन नाही ना केलेला? नाही, अजून केलेला नाहीये, पण आता करणारच आहे. नाही, मग प्लीज तुम्ही फोन नका करू. जे काही आहे ते मला सांगा प्लीज. म्हणजे तुमच्यापासून आता काय लपवायचं डॉक्टर? पण हल्ली निशांची मानसिक अवस्था नीट नसते. त्यात जर त्याला हे कळलं की की मी हॉस्पिटलमध्ये मला बरं नव्हतं तर अजून त्रास होईल त्याला. त्यामुळे प्लीज जे काही आहे ते तुम्ही मला सांगा. काय झालंय मला? तुम्हाला काहीच आठवत नाही मिसेस महाजन? काल रात्री तुमच्या पोटात कळ आली होती. नंतर तुम्ही मला फोन केलात आणि लगेच इथे ऍडमिट झालात. काहीच आठवत नाही तुम्हाला? थोडं थोडं आठवतंय. पण मला काय झालंय? हे पहा मिसेस महाजन, कधी कधी अति मानसिक ताणामुळे किंवा अतिश्रमामुळे असं होऊ शकतं. बट नाव यू आर परफेक्टली ऑल राईट. काळजी करण्याचं काही कारण नाहीये. तुम्ही आराम करा आता. पण मला झालंय का डॉक्टर? मिसकॅरेज झालंय मिसेस महाजन. काका. अरे तू कशी काय आता? काय प्रॉब्लेम? आधीच सांगते, कुठलाही प्रॉब्लेम घेऊन आलेले नाहीये मी. बस. शरद असताना सदानंदला शिक्षा व्हायला हवी होती नाही? काय काका, तुम्ही सगळी मजाच घालवून टाकलीत. म्हणजे मी अशी हळूहळू येणार होते त्या विषयावर. मुद्द्याचं बोलायचं, आगळ पगळ बोलायचं नाही, ही सवय आता अंगवळणी पडली आहे ना, त्याचा परिणाम. बरं, बाबांना कळवलं? नाही अजून. कळवू सावकाश. अरे, बातम्या वेळेवर कळवल्या तर त्याचा आनंद निराळा असतो. बाबांबद्दल खरं तर मला असं बोलायला आवडत नाही, बट स्टील हा आनंद बाबा तसा सेलिब्रेट करतील अशी भीती वाटते. अक्षता, जी भीती तुला वाटते ना ती फोनवर शरदशी बोलताना अजिबात व्यक्त होता कामा नये. मग त्याला असं वाटतं कामा नये की अरे या मंडळींचा अजूनही माझ्यावर विश्वास नाही आहे. नाही, तसं नाही होणार. विल टेक केअर ऑफ इट. थँक्स. कशाबद्दल? वेळीच सावध केल्याबद्दल. डोंट बी सो फॉर्मल. हे बघ, जे काय बोलायचं ना तुला ते मोकळेपणाने बोल. जे मनात असेल ते बोल. अगदी एखाद्या वेळेला तू मर्यादा सोडून बोललीस ना तरी माझी काही हरकत नाही. तुझ्या जनरेशनला समजून घ्यायला, त्या जनरेशनशी संवाद साधायला आवडेल मला. त्यामुळे तू बोल. बरं, एम ए नंतर काय करणार आहेस? आधी एम ए तर होऊ दे,
आत्ता कुठे अभ्यासाला सुरुवात केली आहे. छे छे मग अभ्यास करायचा असं म्हणते. अच्छा अच्छा. एक टाइम टेबल बनवलंय, हा. त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करते. थोडक्यात काय, स्वतःला शिस्त लावण्याचा प्रयत्न करते. मला जमेल असं वाटतंय तरी. सुदैवानी मला अभ्यासाची भीती नाही वाटत, कंटाळा येत नाही, अवघडही नाही वाटत. नाही तू एम ए होशील, एम ए होशील. मला काय त्याच्याबद्दल काळजी नाहीये, चिंता नाहीये. मी तुला विचारतो तर एम ए नंतर काय करणार आहेस तू? जे काय करणार आहेस ते आता ठरवायला हवं, त्याच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन गोळा करायला हवी. मी आत्तापर्यंत कधी असा विचारच नव्हता केला. पण एक सांगते काका, मी जे काही करीन ते माझ्या आई वडिलांच्या लौकिकाला साजेसच असेल. नाही नाही नाही, नुसतं लौकिकाला साजेसं वगैरे से आय एम नॉट हॅपी. से काय करशील, आई वडिलांनी जे काही आयुष्यात केलं त्याच्यापेक्षा ते खूप मोठं असायला पाहिजे. जे काही आपण प्लॅन करणार आहोत एम ए नंतर काय करायचं, जे काही करिअर आपण ठरवणार आहोत ते त्याच्यापेक्षा मोठं असायला पाहिजे. आपला प्रॉब्लेम नेहमी हाच असतो, आपण ठरवतो ना ते खूप असं छोटं छोटं. अर्थात त्याला आपलाही काही फारसा इलाज नसतो म्हणा. लहानपणापासून आपल्याला काय शिकवतात? अंथरूण पाहून हातपाय पसरावं. हां, अक्का म्हणते की नाही घरी, अक्षता अंथरूण पाहून हातपाय पसर हो. म्हणजे एवढं अंथरूण असेल ना त्याच्यातच समाधान मानावं, त्याच्यातच आपलं सगळं भागवावं, त्याच्यातच आपले हातपाय असं. व्हेरी बॅड. ठरवायचं ना ते इतकं मोठं ठरवायचं, आपल्या हातनं किती साध्य होईल हा भाग निराळा, पण मुळात ठरवताना गोष्टी ज्या आहेत त्या फार मोठ्या गोष्टी ठरवायच्या. डू यू गेट मी? हे डू यू गेट मी? येस. गुड. आणखीन काय? काही नाही, हेच सांगायला आले होते व्हेरी गुड. तुम्हाला. बरं आता काय मग चहा वगैरे? मी विचारतोय तुला चहा, पण आबा नाही आहे. मी करू? येतो तुला. जा कर जा. अरे तू कधी आलीस? आत्ताच. काय ग, कुठे गेली होतीस? मी हा, अ, मी सकाळी उठून बघतो तर तू गायब. मोबाईल सुद्धा इकडेच विसरली होतीस. अ, हो. काय ग, सकाळपासून कुठे गेली होतीस? मी फ्लॅट बघायला गेलेले आपल्याकरता. एवढ्या सकाळी? अरे माझं पूर्ण ऐकून तर घे. काल काल रात्री माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला होता. तिने सांगितलं तिच्या एका एजंटकडे 7-8 फ्लॅट्स आहेत. सकाळी लवकर बोलावलं होतं ना भेटायला. मी फ्लॅट बघितले पण फारसे आवडले नाहीत मला. म्हणजे लोकेशन उजेड नव्हता काही ना, असं असं काहीतरी. पण मग एक फोन तरी करायचास ना सकाळपासून घरी. अगं किती टेन्शनमध्ये होतो मी. सॉरी. पण मी एकदा फोन केला होता घरी, कोणी उचलला नाही तो. बरं तू हे जे काय फ्लॅटचं म्हणतेस, आणि हो मला एक सांग, कर्व्यांचं काय? म्हणजे त्यांचा फोन आला होता, ते म्हणत होते उद्या एका माणसाला पाठवतो. कोण माणूस आणि तो कशाला येणार आहे इकडे? ह्या विषयावर आपण जरा नंतर बोललो तर नाही का चालणार? पण का, म्हणजे आत्ता का नाही? निशान समजून घे रे जरा. मी आता काय अवस्थेत ना जाते, प्लीज समजून घे जरा.
काय झालं? चल आपण जेवून घेऊ. सकाळपासून मी सुद्धा काही खाल्लं नाही. असं का करतोस रे तू? का नाही खाल्लंस? अगं मला काळजी वाटत होती तुझी. तू कुठे असशील, काय करत असशील. अगं, मला कळतंय ग माझं वागणं चुकीचं आहे. मी कधीतरी एखाद्या लहान मुलासारखा वागतो, एखाद्या बाळासारखा नाही. काय करतेस? कॉफी घेणार आहेस? नको. काय काम करतेस तू? हे का टाईप करतेस, इरेज करतेस, काय चाललंय काय तुझं? बरोबर आहे. हे तुला मी विचारणारा कोण हेच म्हणायचं ना तुला? आकांक्षा, मी तुला विचारतो काय काम करतेस? तू प्लीज जा इथून. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. कसले प्रश्न? अनेक प्रश्न विचारले नाहीयेत मी तुला. एकच प्रश्न विचारला सगळ्यांच्या समोर, त्याचं उत्तर मला हवंय. हे बघ नचिकेत, तुझ्यात धाडस नाही वगैरे असं जे काय मी तुला बोलले होते त्याचा बहुतेक खूप राग आलेला दिसतोय तुला. यापूर्वी आपण अनेक वेळा अनेक गोष्टी एकमेकांना बोलू शकायचो, पण यावेळी तुला राग आलेला आहे. मला माहित नाही का. नाही बोल तू, ऐकतोय मी. आणि त्याच्या बदल्यात तू संपूर्ण ऑफिस समोर मला ह्युमिलिएट केलंस. लहान लहान गोष्टी नाही रे मी मनाला लावून घेत नचिकेत, पण माझाही अपमान होतो चार चौघांसमोर. आकांक्षा, मला तुझा अपमान करायचा नव्हता. शक्य आहे, पण आता मला प्लीज आणखीन त्रास देऊ नकोस. हे पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यानंतर मी एका क्षणात इथून निघून जाईन. अरे अरे काय परत परत कसलं उत्तर तुला हवंय? हे बघ आकांक्षा, मी तुला प्रपोज केलं आणि तू माझ्याशी लग्न करावंस हेच उत्तर हवंय मला. नचिकेत, तुला पोरखेळ वाटतो का रे लग्न म्हणजे? अगं, मी यापूर्वी कधीच खेळलो नाही हा खेळ, त्यामुळे हा पोरखेळ असतो का हे मला माहित नाहीये. नचिकेत प्लीज माझं ऐक, तू इथून जा. तू जा, नाही तर मी जाते, कारण माझ्यासाठी या सगळ्या गोष्टी खूप सिरियस आहेत. प्लीज. अगं पण मीही सिरियसलीच बोलतोय, हे तुला का नाही पटत आहे? मी नेहमी गंमत करतो, टिंगल करतो, असंच सगळ्यांना वाटतं. सगळ्यांचं जाऊ दे, तुलाही असंच का वाटतं? मान्य की मला हे भावना प्रधान होणं, हळवं होणं मला नाही जमत. आणि प्रेम कसं व्यक्त करायचं हे मला कळत नाही. त्यामुळे तुझ्याशी वागताना माझ्या हातून काही चुका घडल्या असतील, पण
मला तुझ्याविषयी काय वाटतं हे हे तुला एकदाही कळलं नाही? एकदाही नाही? एनिवे, आय एम सॉरी. घे. अनु, काय झालंय? काय करतेस असं तू? सांग ना. काय नाही. काही नाही कसं? हल्ली तू फार विचित्र वागायला लागलीस. त्या दिवशी सुद्धा मला फोन करून म्हणालीस की मोनीला तूच शाळेतनं घेऊन ये म्हणून. आणि घरी गेल्यावर काही फोन नाही तुझा, नोकराबरोबर काही निरोपही पाठवला नाहीस व्यवस्थित पोचलीच म्हणून. काय झालंय काय तुला? अगं तू काही बोलली नाहीस तर मला कसं कळणार तुला काय झालंय ते? सांग ना काय झालंय ते. निशांत विचित्र वागतोय का? वेड्यासारखा वागतोय का? अनु, अगं बिझनेसमध्ये प्रॉब्लेम्स येणारच. आपल्या आयुष्यातही खूप प्रॉब्लेम्स असतात, पण म्हणून एवढं अपसेट नाही व्हायचं आपण. हे बघ सुना, तुला आता प्रसन्न राहायला हवं, आनंदी राहायला हवं. आता आनंदी राहू असं काहीच नाहीये का? असं काय म्हणतेस तू? हां, वेडपट नुसती. आता हे काय मी तुला नव्याने सांगायला हवं? अनु, अगं तू प्रसन्न राहायला हवंस, आनंदी राहायला हवंस, पॉझिटिव्ह विचार करायला हवास, चांगलं चांगलं वाचायला हवंस, चांगलं चांगलं बघायला हवंस तू आता. अनु, जे होतं ना ते चांगल्या करताच होतं. काय सांगावं, त्याच्या येण्यानं सगळं काही बदलून जाईल. अगं अनु, अनु, काही भलत असेल तर घड. सॉरी बेटा, मला यातलं काहीच. ठीक आहे. जे झालं ते झालं, विसरून जा. मला माहिती आहे खूप कठीण आहे सगळं, पण तरी सुद्धा तुला निशांतसाठी, मोनीसाठी तरी सगळं विसरायला हवं. चल, जरा पडतेस, बरं वाटेल तुला सोना. डॉक्टर म्हणाले हे सगळं टेन्शनमुळे सुद्धा होऊ शकतं. ठीक आहे, बोलू नकोस काही आता. अगं, आम्ही आहोत ना सगळे तुझ्या बरोबर. सगळं काही नीट होईल. हां,